राज्यावर दुष्काळाचे सावट असल्याने शेतीपाठोपाठ आता उद्योगांनाही पाणीपुरवठा बंद करावा अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली। त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याचे संकट वाढू नये यासाठी पाण्याचे स्रोत असणाऱ्या ठिकाणी महावितरणला वीज तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत, जेणेकरून पिण्याच्या पाण्याचा वापर अन्य कारणांसाठी होणार नाही। त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचे असलेले स्रोत संरक्षित करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांना दिल्या आहेत। बांधकामासाठी पिण्याचे पाणी यापुढे वापरता येणार नसल्याचेही पवार यांनी सांगितले। शहराला 15 जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणी साठा शिल्लक आहे, मात्र आठवड्याभरात पाऊस न झाल्यास वेगळे नियोजन करावे लागणार आहे। पुणेकरांनी पाणी काटकसरीने वापरावे। जर 7 जुलैपर्यंत पाऊस आलाच नाही तर शहराला दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला। अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कौन्सिल हॉल येथे नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये पाणी टंचाई संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। पवार पुढे म्हणाले, सध्या राज्यात पाऊस न पडल्यामुळे संकट आले आहे। या संकटाचा सामना करण्यासाठी वेगळे नियोजन करावे लागणार आहे। माणसाला आणि जनावरांना पिण्याचे पाणी अगोदर मिळाले पाहिजे। सध्या शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पानशेत, टेमघर, वरसगाव, खडकवासला या धरणांमध्ये केवळ 4% म्हणजेच केवळ 1.20 TMC पाणी शिल्लक आहे। मागील वर्षी यावेळी 15% पाणी साठा शिल्लक होता। आकडेवारीवरूनच दुष्काळाची तीव्रता समजून येते। पावसाने जर ओढ दिली तर 7 जुलैपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घ्यावा लागेल। सध्या संपूर्ण ऊसाचे पीक चारा म्हणून वापरण्यात येत आहे। याचबरोबर पवना धरणामध्ये देखील पाण्याची पातळी खाली गेली आहे। सध्या केवळ 20% पाणी साठा शिल्लक असून केवळ 45 दिवस पुरेल एवढेच पाणी उपलब्ध आहे। पिंपरी चिंचवडमध्ये देखील पाणी उद्योगधंद्यांसाठी वापरू नये अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले। लवासा येथील पाणी शहराला पिण्यासाठी देणार का असे त्यांना विचारले असता या संदर्भात अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आला नसून त्या संदर्भात 7 जुलैच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले। मला तुम्हाला एक माहिती द्यायची ती म्हणजे साधारण पाण्याची काय अवस्था आहे। आपल्या पुणे शहराला पाणी देणारं टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही 4 धरणं। त्याच्यामध्ये गेल्या वर्षी आजच्या तारखेला पाणी होतं आपल्याकडं 15%। आज पाणी आपल्याकडे आहे 4%। 1.20 एवढं TMC पाणी आपल्याकडे शिल्लक आहे। मधल्या काळामध्ये यशोदाला राज्याचे मुख्यमंत्री आणि मी आमच्या उपस्थितीमध्ये जी बैठक झालेली होती त्या बैठकीमध्ये महापौर आणि आयुक्त यांच्या उपस्थितीत असा निर्णय झालेला होता की दर महिन्याला 1 TMC पाण्यामध्ये पुणे शहरातल्या नागरिकांचं पिण्याचे पाण्याची व्यवस्था भागवायची। ते काम आजपर्यंत शहरांनी किंवा कॉर्पोरेशननी नीटपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला। आता मात्र पाणी इतकंच कमी शिल्लक असल्यामुळं आपल्याला पावसाने जर ओढ दिली तर आम्ही महापौर, विरोधी पक्षनेता, पक्षनेता, गटनेता, आयुक्त या सगळ्यांना विचारत होतो की काय साधारण केलं पाहिजे, तुमचं काय मत आहे। तर प्रपोजल असं पुढं आलं की 7 जुलैपर्यंत आहे ती परिस्थिती पुण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये ठेवावी आणि 7ला पुन्हा एकदा बसावं। कर्मधर्म संयोगाने जर 7 तारखेपर्यंत पाऊस पडलाच तर मग आपल्याला कुठली अडचण येणार नाही, पण नाही पडला तर मात्र 7 तारखेला एकाड एक दिवस पाणी पुरवठा चालू करावा लागेल। तोपर्यंत पुण्यामधली जी काही बांधकामं आहेत ती बांधकामं आम्ही ही जे काही असोसिएशन आहेत त्यांना विनंती करून थांबवलेली आहे आणि त्यांना सांगितलं की थोडे दिवस कामं थांबवा। ज्या काही पेशवेकालीन सोर्सेस आहेत त्याच्याही संदर्भामध्ये आपण तयारी ठेवा, परंतु आज आम्हाला आयुक्तांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सांगितलं ते पाणी पिण्यायोग्य नाही। भारताने सांस्कृतिक मूल्यांच्या दृष्टीने आता जगावर राज्य करावे असे प्रतिपादन शिक्षणतज्ञ डॉक्टर शन्ना नवल गुंदकर यांनी केले।
श्री शुक्ल याजुशाखीय माध्यदीन महाराष्ट्रीय सभा यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे वितरण झाले। यावेळी श्री योगीश्वर याज्ञवल्क पुरस्कार डॉक्टर अनिल अवचट यांना तर संत मुक्ताई पुरस्कार आमदार नीलम गोरे यांना प्रदान करण्यात आला। संस्थेने यंदापासून सुरू केलेला पसायदान पुरस्कार ग श्री निसळ आणि वत्सलाबाई निसळ यांना तर बालगंधर्व पुरस्कार मुकुंदराव उपासनी यांना प्रदान करण्यात आला। याज्ञवल्क भूषण आणि सक्रिय आणि क्रियाशील कार्यकर्ता पुरस्कारानेही समाज बांधवांचा सन्मान करण्यात आला। नवल गुंजकर म्हणाले, सध्याची पिढी अत्यंत हुशार आहे, मात्र त्यांना सांस्कृतिक मूल्यांची उंची देणे आवश्यक आहे। समाजासाठी चिंतन करणाऱ्या व्यक्तींच्या अंगी असलेल्या गुणांचा या पुरस्कारांच्या निमित्ताने गौरव होत आहे, त्यामुळे अशा व्यक्तींना प्रोत्साहन मिळेल। गोरे म्हणाल्या, प्रत्येक समाजाचा विकास शिक्षणाच्या माध्यमातून होणे शक्य आहे। शिक्षण घेतानाच समाजातील चांगल्या रूढी, प्रथा, परंपरा यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे। संस्थेच्या वतीने दत्तात्रय पुणेकर, वल्लभ समुद्र आदींनीही मनोगत व्यक्त केले। ते सगळे मान्यवर आणि उपस्थित असणारे सगळे या सभेचे सभासद, पदाधिकारी, कार्यकर्ते, सगळ्यात प्रथम मी कृतज्ञता व्यक्त करते आणि देश, आपली भाषा, धर्म, त्याचबरोबर मातृत्व या सगळ्यांचा आणि समाजाचा ऋण, ते ऋण पूर्ण करण्यासाठी म्हणून काम करत असताना असे ज्याला क्षण येतात त्यावेळेला खरं तर खूप संकोचल्यासारखं होतं। मला स्वतःला पुरस्कार घेणं हे अगदीच म्हणजे अयोग्य वाटतं नेहमीच। म्हणजे मध्येच मी पुढे गेले की संयोजक किंवा कार्यकर्त्याच्याच भूमिकेत असते आणि इथे सुद्धा पुरस्कारासाठी येऊन व्यासपीठावर थांबले होते, तर गुच्छ देण्याचं काम, सन्मान देण्याचं काम असं मध्ये कुठून करावं का काय असं वाटत होतं। त्यावेळेस स्वतःला सांगत होते की आज शांतपणे बसण्याचा दिवस आहे आणि एक अतिशय थोर अशी जी विद्वत्तेची, अभ्यासाची परंपरा याज्ञवल्क ऋषींची आहे, त्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला। तसंच संत मुक्ताई यांच्या नावाने आपण मला पुरस्कार दिला। गुटखाबंदीची घोषणा करण्यापेक्षा सरकारने त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी डॉक्टर कल्याण गंगवाल यांनी केली। पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने जागतिक अंमली पदार्थाविरोधी दिनानिमित्त अंमली पदार्थांची होळी करण्यात आली। युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि नगरसेवक सनी निमण, त्याचबरोबर अविनाश बागवे यावेळी उपस्थित होते। डॉक्टर गंगवाल म्हणाले, जगात दरवर्षी 2 कोटी लोकांचा व्यसनांमुळे मृत्यू होतो। ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे। प्रामुख्याने युवक व्यसनांना बळी पडतात, त्यांच्यामध्ये व्यसनमुक्तीची जागृती झाली पाहिजे। व्यसनाचे दुष्परिणाम आणि व्यसनमुक्तीचा संदेश महाविद्यालयांमध्ये पोहोचवण्याची गरज आहे। युवक काँग्रेस शाळा आणि महाविद्यालयात व्यसनमुक्तीचे कार्य करेल। तसेच शाळांच्या परिसरातील 100 मीटर अंतरापर्यंतच्या दुकानांमध्ये गुटखा, तंबाखू, सिगरेट आदी वस्तूंची विक्री होणार नाही, यासाठी पाठपुरावा करू, असे निमण आणि बागवे यांनी सांगितले। व्यसनमुक्ती हीच देशभक्ती, जर्दा, गुटखा, पान मसाला नव्या पिढीचा मौत मसाला, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। या खऱ्या आंदोलनाचा उद्देश असा आहे की युवकांनी एकत्र येऊन व्यसनमुक्ती हीच खरी देशभक्ती आहे हा संदेश युवकांना द्यावा। कारण व्यसनांचं प्रमाण हे युवकांमध्ये वाढतं आहे आणि युवकच जर त्याच्या विरोधात उभे राहिले तर व्यसनमुक्ती निश्चितच घडून येईल आणि राजकर्ते देखील त्या दृष्टिकोनातून विचार करतील आणि राजकारणी, आज समाज, आपलं सरकार देखील व्यसनांना प्रोत्साहन कधीही देणार नाही आणि हा व्यसनमुक्त समाज जर निर्माण झाला तर तो आरोग्यपूर्ण समाज निर्माण होणार आहे। कारण आज आमच्या आरोग्याला सगळ्यात मोठा कोणता धोका असेल तर ही व्यसनं आहेत। कारण संपूर्ण जगामध्ये 2 कोटी लोक दरवर्षी केवळ व्यसनांमुळे मृत्यू पावत आहेत आणि आमच्या देशात देखील व्यसनांचं प्रमाण वाढत चाललं आहे। सरकारने व्यसनमुक्तीचे निर्णय ताबडतोब घ्यावेत, गुटखाबंदी ताबडतोब करावी, दारूवर बंधनं आणावीत आणि रेव पार्ट्यामध्ये याच्यावर आत्ताच लोणावळ्याची असो या जुहूची असो याच्यात कार्य करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना संपूर्ण संरक्षण द्यावं आणि जरब बसवावी समाजावर की अशा प्रकारचे हे उच्चभ्रू समाजाची मुलं आणि हे श्रीमंत मुलं अशा प्रकारचा व्यसनांचा प्रचार प्रसार समाजात कधीही करणार नाही।
ससून रुग्णालयात अधिष्ठाता कार्यालयाच्या नूतनीकरणावर केल्या जाणाऱ्या उधळपट्टीच्या विरोधात आरोग्य सेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. ससून रुग्णालयात रुग्णांना योग्य उपचार सोयी सुविधा मिळत नसताना आवश्यक असलेली उपकरणे बंद असताना ती सुरू करण्याऐवजी अधिष्ठाता कार्यालयाच्या नूतनीकरणावर केल्या जाणाऱ्या उधळपट्टी विरोधात आरोग्य सेनेने निदर्शने केली. अधिष्ठाता डॉक्टर अंजय चंदनवाले यांनी या नूतनीकरणास नकार देण्याचे आवाहनही यावेळी आरोग्य सेनेने केले. निदर्शनांमध्ये सोशलिस्ट युवा जनसभा, सोशलिस्ट पार्टी सहभागी झाल्या होत्या. आरोग्य सेनेचे प्रमुख डॉक्टर अभिजित वैद्य, डॉक्टर नितीन केतकर, लक्ष्मीकांत मुंदडा, प्रकाश देशपांडे, वर्षा गुप्ते, संतोष जाधव, संध्या बैरट, पूजा बैरट, ॲडव्होकेट नीर फराके, निहार वैद्य आदी यामध्ये सहभागी झाले होते. डॉक्टर वैद्य म्हणाले, ससूनमधील डायलिसिस, सिटी स्कॅन यंत्रे बंद आहेत. अनेक विभाग अपुऱ्या साधनांमुळे योग्य उपचार देऊ शकत नाहीत. रुग्णालयाच्या खासगीकरणाचा घाट घातला जात आहे. कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी बांधकाम विभागाने 50 लाख रुपये खर्च करण्याचाही घाट घातला जात आहे. या पैशात 60 डायलिसिस यंत्रे किंवा 5 सुसज्ज रुग्णवाहिका येतील असेही त्यांनी यावेळी नमूद केले. तबला वादनाच्या कलेने माझ्या आयुष्याचे सार्थक झाले अशी भावना ज्येष्ठ तबला वादक पंडित विनायकराव थोरात यांनी व्यक्त केली. बुजुर्ग कलाकारांना मैफिलीमध्ये आणि संगीत नाटकांमध्ये गेली 50 वर्षे तबल्याची समर्पक साथ करणारे पंडित विनायकराव थोरात यांना पुणे महापालिकेच्या वतीने महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते बालगंधर्व पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध गायक शौनक अभिषेकी, उपमहापौर दीपक मानकर, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे यांच्यासह प्रतिभा शाहू मोडक, शुभांगी दामले आणि डॉक्टर सतीश देसाई हे पुरस्कार निवड समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते. पंडित विनायकराव थोरात म्हणाले, नाट्यपदे आणि मैफिलीमध्ये वादन करणे कठीण काम आहे. क्रोध, आनंद, प्रेम हे भाव ओळखून त्याप्रमाणे पदांना परिणामकारक साथ करण्याचे काम मी केले. बालगंधर्व यांना साथीदारांचे महत्त्व ठाऊक होते. तबला वादक अहमद जान थिरखवा, ऑर्गनची साथ करणारे हरिभाऊ देशपांडे आणि कृष्णराव कांबळे यांना त्यांनी सांभाळून घेतले. जयमाला शिलेदार आणि जयराम शिलेदार यांच्या समवेत मराठी रंगभूमी संस्थेत 50 वर्षे संगीत सेवेची संधी मिळाली. हजारो लोकांसमोर वादन करणे सोपे आहे, पण बोलायचे म्हटले की बोबडी वळते. माझ्या पत्नीने मार्गदर्शन केल्यामुळे मी आता थोडेफार बोलू शकतो याचे समाधान वाटते असेही ते म्हणाले. वैशाली बनकर म्हणाल्या, बालगंधर्व रंगमंदिर हे पुण्याचे भूषण असून त्याचे वैभव जपण्यासाठी निधीची कमतरता कमी पडू देणार नाही. रंगमंदिरासाठी आतापर्यंत 3 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. निविदा प्रक्रियेमुळे काही गोष्टींना वेळ लागतो हे खरे असले तरी स्वतः यामध्ये लक्ष देत आहे. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. दीपक मानकर यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. सिंचनासाठी 11.76 TMC पाणी देण्याचे नियोजन ऑक्टोबर 2011 मध्येच करण्यात आले होते अशी माहिती माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर यांनी दिली. पुणेकरांना पाणी कमी वापराच्या उपदेशाचे डोस देणाऱ्या पालकमंत्री अजित पवार यांनी नवीन मुठा उजव्या कालव्याद्वारे सिंचनासाठी सुमारे 11.76 TMC पाणी देण्याचे नियोजन ऑक्टोबर 2011 मध्येच केल्याची माहिती उजेडात आली आहे. खडकवासला धरणातील सुमारे 25.40 TMC पाण्याच्या नियोजनासाठी 30 ऑक्टोबर 2011 ला कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. त्यावेळी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार माधुरी मिसाळ, महादेव बाबर, विजय शिवतरे आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शहरातील 35 लाख लोकसंख्येला 11.5 TMC पेक्षा जास्त पाणी जाणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश अजित पवार यांनी आयुक्त महेश पाठक यांना 8 महिन्यांपूर्वीच दिले होते. त्याचवेळी दौंड, बारामती आणि इंदापूर तालुक्यातील सुमारे 2093 ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल 11.76 TMC पाण्याचे नियोजन केले होते. त्याचवेळी पुण्यासाठी 9.56 TMC पाण्याचे नियोजन केले होते. त्याविषयीचा वृत्तांत माहिती अधिकारातून मिळाला आहे अशी माहिती माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर यांनी दिली. आणि याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.